किचकट नेम नाही. आता किचकटपणा आहे कुठं खरा ते तुम्हाला सांगतो. आता बघा मी तुम्हाला शेर वाचला तोच दाखवतो वाचतो म्हणजे तुम्हाला सगळे नवीन नवीन सांगत बसायला नको. समपुन 1 1 2 1 बरोबर. तर गजलेमध्ये असा नियम आहे की लागून जर एक एक मात्रा आल्या तर त्याला 2 म्हणायच्या. दुनियाऐवजी त्याला एक म्हणायची 2 म्हणायचे. मग आता संपूनच काय झाली लगावली 2 2 1 बरोबर. वीज गेली वना दुसरी व्हॅलेंट आहे म्हणजे 2 मात्रा आल्या. ज शिंगल आहे म्हणजे 1 मात्रा आली. वीज 2 1 पहिल्यापासून काय झालं 2 2 1 2 1. पुढे शब्द आहे गेली. गेली 2 2 मात्राचे अक्षर आहे. त्याला मात्रा आहे ह्याला व्हॅरायटी दुसरी आहे 2 2. आता काय झाली आमची लगावली 2 2 1 2 1 2 2 बरोबर. काय चुकीचं नाही. आभाळ दाटल्यावर आभाळ तुम्ही मात्रा सांगा आमची गुरुमावळी सांगते 2 2 1 दाट 2 1 ल्या 2 वर 1 1 म्हणजे 2 समान आले. 2 1 2 2 समान आले. दोन्ही वाक्य बरोबर आली का बघा. संपूर्ण वीज गेली 2 2 1 2 1 2 2 आभाळ 2 2 1 दाटल्यावर 2 1 2 2. ऐकाय किती सोपं वाटतंय पण घरी होताना अवघड करत. आता आमचा मात्राक्रम लघु मात्राक्रम कसा आला आमचा. संपूर्ण वीज गेली 2 2 1 2 1 2 2 आभाळ दाटल्यावर 2 2 1 2 1 2 2. आता पुढं खालच्या वेळेला या. पाऊस खूप पडला. पाऊस सांगा तुम्ही आता. पाऊस दुसरा कराय बोला 2 2 1 आलं का बरोबर. आभाळ पाऊस सारखा आला बरोबर. संपूर्ण पाऊस खूप पडला. आता खूप म्हणजे खरा दुसरा उकार आहे त्यामुळे 2 मात्रा कोची 1 मात्रा 2 1 पडला 1 1 2 म्हणजे 2 2 आलं का बरोबर. 2 2 1 2 1 2 2. संपूर्ण वीज गेली त्याच्या खाली बरोबर काय आलं पाऊस खूप पडला 2 2 1 2 1 2. काळीज काळीज 2 2 1 फाटल्यावर 2 1 2 2. अशा ओळी तयार होतात. अशा ह्याला म्हणतात लघुक्रम म्हणतात. ह्याला लगावली म्हणतात. पहिली ओळीमध्ये तुमच्या मात्रा ज्या क्रमानं आलेल्या आहेत त्याच क्रमानं खालच्या ओळीमध्ये सुद्धा मात्रांचा क्रम तोच राहिला पाहिजे. त्याला लगावलेली भाषा म्हणतात गा आणि ल. गा म्हणजे गुरु अक्षर ल म्हणजे लघु अक्षर. ही लगावलीच्या भाषेत बोलायचं झालं तर पहिली ओळ आली गा गाल गाल गागा गा गाल गाल गागा गा गाल गाल गागा. तशीच दुसरी ओळ आभाळ गा गाल दाटल्यावर गाल गागा. पाऊस गा गाल खूप गाल पडला लल गा गागा. तर असे सगळी गजल तुमच्या गजलेमध्ये तुमची सगळी वाक्ये ह्याच क्रमाने प्रत्येक ओळीमध्ये आहे. आणि आश्रय पण आला पाहिजे. ह्याला म्हणतात लगावली आणि ह्याला म्हणतात अक्षर गणवृत्त. अशी अक्षर गणवृत्त 989 आहेत छंद रचनामध्ये. आणि ही काही फार मोठी बाब नाही. त्या 989 वृत्तापैकी मी अशा वेगवेगळ्या 120 वृत्तामध्ये आतापर्यंत गजला केलेल्या आहेत. फार मोठा पल्ला आहे आणि सगळ्या वृत्तामध्ये करायला पाहिजे असं काय बंधन नसतं. या एक प्रयोग म्हणून केलाय किंवा आपल्याला एक नाविल्याची आवड आहे किंवा ओढ आहे म्हणून आपण केले. 120 प्रकारच्या वृत्तामध्ये माझ्या पुस्तकातल्या गजला आहेत. आतमध्ये माझा दिवाण जो निघाला त्या दिवाणमध्ये 86 प्रकारची अक्षर वृत्त आणि 20 प्रकारची मात्रा वृत्त होती. आता माझं एक पुस्तक छापाया प्रेसमध्ये गेले. त्या पुस्तकाचं नाव आहे गजल साबीर. जे आमचे मित्र सोलापूरचे गजल साबीर सोलापुरी म्हणून त्यांचं नाव त्या पुस्तकाला दिले गजल साबीर. साबीर म्हणजे संयम मराठीमध्ये त्याला म्हणतात. त्या पुस्तकाला त्या पुस्तकामध्ये 101 गजला आहेत आणि त्या 101 गजलांची प्रत्येक गजलेचं वृत्त वेगळं आहे. प्रत्येक गजलेचं वृत्त वेगळं आहे. अशा 101 गजलांचं 101 वृत्ताचं पुस्तक माझं आता 8 दिवसात आपल्याला छापून येणार आहे. तर आता हे जे मी तुम्हाला वर्णन करून सांगितलं हे सांगितलं तुम्हाला अक्षरगण वृत्तामधलं. आता यामधल्या काही गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतो. तुमच्या रिपीट तुमच्या डोक्यामध्ये होते का बघा. हे सगळं पुस्तक आहे ते एकाच वृत्तामधलं पुस्तक आहे. यामध्ये 80 गजला त्याच वृत्तामधले आहेत फक्त 80. आनंदगंध वृत्त म्हणतात त्याला. गा गाल गाल गागा गा गाल गाल गागा. गर्तेत अवगुणांच्या वाहून चाललो मी. बघा डोक्यात
गरतेत गरतेत ग सिंगल आहे पण पुढं ते आहे ते ग दोन मात्रा झाले पण तेच्या दोन आहेतच पुढंच तो सिंगल आहे गा गाल दोन दोन एक आलं का गरतेत अवगुणाच्या गाल गागा वाहून चालवलो मी वाहून चालवलो मी गाल गागा 2 1 2 2 अनभिज्ञ या जगाला पाहून चाललो मी गरतेच अवगुणाच्या वाहून चाललो मी अनभिज्ञ या जगाला पाहून चाललो मी परदुःख काय असते कळले मला न अजूनी परदुःख परदुःख पर गा गाल परदुःख काय असते गाल गागा 2 1 2 2 परदुःख काय असते कळले मला न अजूनी कळले गागा मला मत मधल गागाल न अजूनी गाल गागा बहु निगरगट्ट झाला स्वार्थी स्वभाव माझा बहु निगरगट्ट झाला स्वार्थी स्वभाव माझा दिसताच वामकोटे धावून चालवलो मी दिसताच धामकोटे धावून चालवलो मी अशा ह्या प्रकारच्या गजला आहेत फार सोपा आहे करायला काय अवघड नाही आणि दुसरा जो प्रकार आहे या वृत्तामधला तो आहे मात्रा वृत्ताचा प्रकार आता यामध्ये आपण बघितलं आनंदगंज वृत्तामध्ये 24 मात्रा आहेत त्यामधल्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या अर्ध्या वाक्यामध्ये पहिल्या अर्ध्या वाक्यामध्ये थांबायला लागतं त्याला येती म्हणतात येती म्हणजे थांबण्याचं ठिकाण 12 मात्रा आहे 12 म्हणजे कोणत्या कोणत्या गा गाल 2 2 1 5 झाल्या गाल गागा 2 1 2 2 7 झाल्या 7 आणि 5 12 तशाच सेम मात्रा पुढं म्हणजे अगोदर 12 मात्रा अर्ध्या ओळीत पुढल्या अर्ध्या ओळीत 12 मात्रा ह्याला म्हणायचं आनंदगंज वृत्त 24 मात्रा असं पण ह्याच्यामध्ये 8 अशी असते की तुमची प्रत्येक ओळ ह्या क्रमाने आली पाहिजे प्रत्येक ओळीमधला पहिला अक्षर तुमचं गा आलं पाहिजे दुसरं गा आलं पाहिजे तिसरं ला आलं पाहिजे पुन्हा गाल गागा आलं पाहिजे हा अक्षरवृत्ताचा प्रकार हा अवघड प्रकार असतो आणि हा सुरुवातीला शिकवला जातो किंवा शिकला जातो त्यानंतर जो प्रकार येतो त्याला म्हणतात मात्रावृत्त मात्रा मोजायची आता मात्रावृत्ताचा प्रकार असा असतो की तिथं 8 मात्रांचे गट असतात आता ह्या आनंदगंज 24 मात्राचं वृत्त आहे त्याचप्रमाणे मात्रा वृत्तामध्ये आनंद ज्वाला नावाचं 24 मात्राचं एक वृत्त आहे त्यामध्ये 8 मात्राचे 3 गट असतात पहिल्यांदा 8 मात्रा त्या कशा तुमच्या मात्राची बेरीज झाली पाहिजे फक्त तिथं लई सांभाळावे लागते दुसरा 8 मात्राचा गट तिसरा 8 मात्राचा गट तिथं कंटिन्युटी लगक्रम गरज नाही तुमच्या एकूण 8 मात्रा त्या गटात झाल्या पाहिजे दुसऱ्या गटात 8 मात्रा झाल्या पाहिजे तिसऱ्या गटात 8 मात्रा झाल्या पाहिजे तर हा मात्राचा प्रकार झाला आता आपण हा तांत्रिक माहिती आपण पाहिली परंतु गझल किंवा कविता ही कशी सगळ्या क्षेत्राला व्यापून गेली पाहिजे हे सांगणं फार महत्वाचं आहे आणि तुम्ही ऐकणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि 8:15 वाजलेत अजून आपल्याकडे किती वेळ आहे 5-10 मिनिटं 5-10 मिनिट 10 मिनिट तुम्ही 5-10 मिनिटं हो प्रश्नोत्तराचं पुन्हा आहे नाही 5-10 मिनिटात काय होणार नाही कसं म्हणून तेवढ्यासाठी घेतलं मी मोडलं आता जे मला सांगायचं आता माझ्या गजलांच्या प्रकारामध्ये किंवा कुठल्या गजलामध्ये कुठले कुठले खयाल येतात आणि खयाल निर्मिती खयाल म्हणजे विषय सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो तुम्ही त्या गजलेमध्ये काय आणणार तुम्ही कुठनं आणणार तर आमच्या ह्या ग्रामीण भागामध्ये आज आम्ही जे पुण्यासारख्या मुंबईसारख्या लोकांच्या स्पर्धेमध्ये जे आम्ही टिकलोय ना आमच्याकडे जिवंत खयाल आहे आमच्याकडे शेतकरी आहे आमच्याकडे स्त्रिया आहेत आमच्याकडे कुटुंब आहे अजून जिवंत असणारी कुटुंब आमच्याकडे आहेत आम्ही कुटुंब अजून मोडलेली नाहीत आमच्याकडे नाती आहेत आम्ही शिल्लक ठेवलेली पाळलेली नाती आहेत अशी विविध गोष्टी निसर्ग आमच्यासोबत आहे आणि राजकारण फार कमी प्रमाणात आम्ही वापरतो ते ग्रामीण जात नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगेन थोड्या वेळानंतर मी ही का कुठं आढळली नाही तुम्हाला तुम्ही विचारणार नाही मी सांगेन तुम्हाला तर आमच्याकडे ह्या ग्रामीण भागामध्ये भरपूर विषय आहेत आणि पुण्यातल्या लोकांच्याकडे एवढे फार मोठे विषय त्यांच्याकडे नाहीत आणि ते काय करतात फक्त मात्रा पूर्ती करायचं त्याला काय नाही काय जोडायचं ते आमच्या स्पर्धेत टिकणं झाले त्यामुळे त्या लोकांचा फार मोठा रोष आमच्या वाटेला आलेला आहे आम्ही इतक्या लवकर कुठं कसं गेलो किंवा लोक आता ते कुठं आता माध्यमातून माहिती आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे त्यामध्ये एवढी पसंती कशी मिळतात काल आले रासन तसं ग्रामीण भागात आले सोपी भाषा वापरतात साधी भाषा वापरतात परंतु काळाला हात घालायचे यांच्यावर टाकत आहे तुम्ही पुण्या मुंबईची लोक येशेमध्ये बसून वाक्षर जोडलं त्याचा परिणाम जनते व्हायला तयार नाही त्यामुळे एका आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आम्ही जो वसा घेतलेला आहे मराठी भाषेचा तो मराठीच्या शुद्धतेचा वसा घेतलेला आहे आणि हा मराठीच्या शुद्धतेचा वसा महाराष्ट्रामध्ये
95% लोकांनी सोडलेला आहे सर. तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला मराठी प्रमाण भाषा ठरवली गेली त्यावेळेला त्या कमिटी पुढं किंवा शासनापुढं किंवा त्या मंडळापुढं अनेक प्रकारच्या भाषा होत्या. त्यामध्ये आपले राहाडी बोली होती, खानदेशी होती, अहिराणी होती, कोकणी होती, पुण्याची होती, मुंबई होती, कुठलीही होती भाषा. त्यानंतर त्या कमिटीनं कोणत्या भाषेला प्रमाण भाषा म्हणून निवडलं गेलं, मराठीला. बरेच दिवस हा खल चालला होता की कोणती भाषा प्रमाण भाषा म्हणून डिक्लेअर करायची. तर त्यावेळेला त्या मंडळानं त्या शासनानं पुणेरी भाषेला प्रमाण भाषा म्हणून डिक्लेअर केलं. म्हणजे पुणेरी भाषेला इतका मोठा दर्जा, तुम्ही आम्ही जे बोलतो की शुद्ध प्रमाण भाषा ही पुण्याची भाषा आहे आणि आज भाषेची मोडतोड करायला पुण्याची मंडळी फोडायची. हे दुर्दैव आहे. आम्ही या खेडेगावात राहून आम्ही आमच्या इतक्या आम्ही ह्या मराठीच्या शुद्धतेसाठी लढतो. ते म्हणतात तुम्ही का झटतात दिलं, लोकांना येऊ दे ना, शुद्ध अशुद्ध, पहिला उकार दुसरा उकार बघू नका, लिहू दे. तर आमचा त्या गोष्टीला विरोध आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा साहित्य क्षेत्रामध्ये थोडासा विरोध या बाबतीत आम्हाला होत असतो की तुम्ही शुद्धतेचा आग्रह सोडा, परंतु आम्ही शुद्धतेच्या आग्रह अशी बांधली घालतो. आमचं साहित्य आणि आमचं गझल असू दे किंवा कविता असू दे, कुठल्याही प्रकारचं साहित्य असू दे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आज तागायत सूट घेतलेली नाही आहे. जी घेतल्याशिवाय पुण्या मुंबईच्या लोकांना लिहिता येत नाही, ती आम्ही कधीच घेतली नाही. ती आम्ही तुम्हाला अभिमानानं सांगतो. तर ह्या आमच्याकडे जे विषयाचं वैविध्य आहे ते कसं आहे ते तुम्हाला सांगतो. आमच्या गझलेमध्ये आध्यात्मिक आहे, अध्यात्म आहे. जे गुरुमाऊली बसून सांगतात लोकांना कीर्तनातून भजनातून, ते अध्यात्म आमच्या गझलेमध्ये आलं पाहिजे. कुटुंब आमच्या गझलेमध्ये आलं पाहिजे. आत्मशोध, मी कोण आहे आणि मी किती चांगला आणि किती वाईट आहे, हा सुद्धा भाग तुमच्या गझलेमध्ये आला पाहिजे. आंतरराष्ट्रीय समस्या काय आहेत त्या गझलेमध्ये, स्त्रियांच्या समस्या काय आहेत, उपरोध आला पाहिजे गझलेमध्ये, उपहास आला पाहिजे, वैचारिकता आली पाहिजे, क्षणभंगूर जीवनाचं क्षणभंगूर पण लोकांना सांगता आलं पाहिजे. नाती कशी असतात आणि कशी जपली जातात ते सांगितलं पाहिजे. शेतकरी हा जो आमचा मुख्य घटक आहे, हे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये काय समस्या आहेत हे तुमच्या गझलेमध्ये तुम्हाला मांडता आलं पाहिजे. विरोधाभास कसा असतो, विरोधाभास वाटायच्या 4 भाकरी खावा पोट भरून 10 जणांना सांगायचं, हा जो विरोधाभास कुठंतरी यंत्रणेमध्ये चाललेला आहे तो विरोधाभास तुमच्या गझलेमध्ये आला पाहिजे. आणि शेवटी राहिला काय, देश, देशाविषयी तुमची काय बांधिलकी आहे, समाजाविषयी तुमची काय बांधिलकी आहे हे सुद्धा विषय तुमच्या गझलेमध्ये आलं पाहिजे. आणि नव्या पिढीला काय सांगणार ते सुद्धा तुमच्या गझलेमध्ये आलं पाहिजे. आणि मग शेवटी मग तुम्हाला जर वाटलं की लई हुशार आहे, मग तुमचं नाव गुंफा आणि एखादा शेर लिहा. वा वा. जर तुम्हाला वाटलं मी खरोखर शान आहे आता, तर आम्हाला काय वाटलं अजून, तर ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी नक्कीच या गझलेमध्ये आपण नाव गुंफून आपण प्रत्येक शहरामध्ये नाव गुंफू. तर माझे 15-20 मिनिटं मी माझे वेगवेगळ्या विषयावर शेअर तुमच्या पुढे वेळ कमी असल्यामुळे मी गतीनं वाचतो, तुम्ही समजून घ्या. शेवटची 10-15 मिनिटं आहेत. तरवेद मी तरी पण हुकतात नेम माझे, तरवेद मी तरी पण हुकतात नेम माझे, डावात प्रार्थनाच्या होतात गेम माझे. मी तरवेद आहे पण माझे नेम हुकतात, डावात प्रार्थनाच्या होतात गेम माझे. पुढला शेर ऐका, महत्वाचा आहे. भक्तीत ईश्वराच्या नक्की कसर असावी. मला वाटतंय मी नमाज पडतोय, तुम्ही देवाला जाताय, पाया पडताय, पण काय सगळं मनासारखं होतंय का? नाही. का होत नाही? आपण चौकशी केली का? नाही. भक्तीत ईश्वराच्या नक्की कसर असावी. कारण कसं कळलं तुम्हाला हे तुम्हाला कसं कळलं? मला कळलं. भक्तीत ईश्वराच्या नक्की कसर असावी, पडलेत अडगळीला कित्येक क्लेम माझे. अरे मी किती प्रार्थना केल्या पण म्हणजे काय वाढलं, माझी भक्ती बरोबर नाही. भक्तीत ईश्वराच्या नक्की कसर असावी, पडलेत अडगळीला कित्येक क्लेम. ही आध्यात्मिक विभागामध्ये ही शेर आमची येतात. आता दुसरा एक शेर बघा. धरती अंबर सूर्य चंद्र अन युगा युगाची कालगती. धरती अंबर सूर्य चंद्र अन युगा युगाची कालगती ही. कुणी बनवले वेळापत्रक? कुणी बनवले वेळापत्रक? कोण कुठे आरेख आहे? आरेखक कोण कुठे आरेखक आहे? हा ड्राईव्ह करणारा म्हणतात ना, कोण आहे आरेखक? हा ड्रॉवर ड्राईव्ह करणारा चित्रकार कोण आहे? हा एक शेर. नीट नेटका प्रपंच व्हावा हे तर माझा हरी जाणतो. नीट नेटका प्रपंच व्हावा हे तर माझा हरी जाणतो.
वारीमध्ये पाय चालले इतका सुंदर प्रसाद नाही. वारीमध्ये पाय चालले इतका सुंदर प्रसाद नाही. आता दुसरी एक घटना अशी आहे की त्याकडे आपण चुकून लक्ष जात नाही आपलं, परंतु आपण सुख जे शोधतो, सुख कशाला म्हणतात ते अजून आपल्याला माहित नाही, पण सुख कशात आहे खरं हे तुमच्या पुढे जर ह्या शेअर आला तर तुम्हाला कळणार ते खरं सुख. हे तर माझ्या लाख आणि 10 लाख बँकेतून काय. पदराखाली दूध पिताना बाळ काढतो ध्वनी कोणता? सांगा. पदराखाली दूध पिताना बाळ काढतो ध्वनी कोणता? ऐकलाय का ध्वनी? पदराखाली बाळ दूध पितं त्या आवाज काढ. त्याला काय आवाज काढायची? मग का काढतो? त्याला विचारा बाळाला. त्या पदराखाली दूध पिताना बाळ काढतो ध्वनी कोणता? सृष्टीमध्ये इतका मंजूळ परम सुखाचा निनाद नाही. अरे वा. सृष्टीमध्ये परम सुखाचा इतका मंजूळ निनाद नाही. कुठं आहे का इतका भारी आवाज? ते बाळ जे काढते त्याच्याजवळ जी निष्क्रियते, जी शांतता आहे, जी सुख आहे, ते कुठल्या गोष्टीत आहे? तुम्ही कुठं शोधतो? पैशामध्ये. आता पुढं कुटुंबात बघायला, कुटुंबात सुरू आपण थोडं 5 मिनिटं. धाकात वारसांच्या सोप्यात जन्म जाते. धाकात वारसांच्या सोप्यात जन्म जाते. धाकात वारसांच्या सोप्यात जन्म जाते. लाचार वळसणीला माया मनाला झाली. लाचार वळसणीला माया मनाला झाली. पुढला शेर बघा. नव्या पिढीचे मुले आजची किती घातकी झाली. नव्या पिढीची मुले आजची किती घातकी झाली. माय पित्याला घरात जागा कशी दाटकी झाली. माय पित्याला घरात जागा कशी दाटकी झाली. पुढं. ज्या मायेने जन्म दिला ती भेटीला तळमळते. ज्या मायेने जन्म दिला ती भेटीला तळमळते. राणी आली कुणी नवीन तिची मालकी झाली. राणी आली कुणी नवीन तिची मालकी झाली. पुढे बघा. कोण मड्याचे ठसे उठवतो इस्टेटीच्या कामी. कोण मड्याचे ठसे उठवतो इस्टेटीच्या कामी. निलाद्री ही वृत्ती त्यांची महापातकी झाली. निलाद्री ही वृत्ती त्यांची महापातकी झाली. आता पुढं नव्या पिढीला संदेश दिलाय. आम्ही आता ज्येष्ठ मंडळी म्हणतो यार असं वागू नका, असं वागू नका. ऐकत नाही त्यांचं ते वागतंय. तुम्ही आता झाला यजमान झालाय. मग आम्ही त्यांना एक संदेश दिला. आम्ही त्यांना नव्या पिढीला एक संदेश दिला. आमच्या कुठल्या आमच्या वस्तू लावले. अरे वारसा घे कानोसा. अरे वारसा घे कानोसा नव्या पिढीचा तू पण. अरे वारसा घे कानोसा नव्या पिढीचा तू पण. पूर्वप्रभावी परिणामाने मुले बोलकी झाली. आज तू जे मला बोलतोय हीच तुला जी पुन्हा पूर्वप्रभावाने. काय शब्द वापरलाय? पूर्वप्रभावाने. पूर्वप्रभावाने परिणामाने मुले बोलकी झाली. आता एक शेर आहे तो तर फार वाईट आहे शेर तो. कृपेचा बोर्ड गच्चीवर मुलांनी लावला होता. कृपेचा मातृकृपा पितृकृपा मात्र पितृ दोघांची कृपा. कृपेचा बोर्ड गच्चीवर मुलांनी लावला होता. कळाला अर्थ मायेचा मुले सोडून गेल्यावर. कळाला अर्थ मायेचा मुले सोडून गेल्यावर. आणि 2 पिढ्यामधलं अंतर. आता परवा मी एक गजल टाकली होती तर मला एका माणसाने कमेंट केली. ती कमेंट करून मी खजील झालो ऐकून, म्हणजे वाचून. ते म्हणतात तुम्ही काय एवढं त्या सुनांच्यावर चिडताय किंवा सासूवर चिडताय. ती म्हणजे सून सासू झाल्यावर ना ती एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा सांगते म्हणते आपल्या महाराष्ट्राला. तेव्हा सांगते ती सासू झाल्यावर ना. सून सासू झाल्यानंतर एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा पुढल्या पिढीला सांगते. मला काय त्याचा पुढं कळाला अगोदर कळलं नाही. माझ्या कमेंट केली त्या माणसाने. सून म्हणू का सासू आई परीक्षकाची गफलत होते. सून म्हणू का सासू आई परीक्षकाची गफलत होते. कसे ओळखू येथे नेमके कोण कुणाला छळते आहे. कसे ओळखू येथे नेमके कोण कुणाला छळते आहे. आता पुढे आत्मशोधावर करतोय आपण. खरे बोलताना उधारी कशाला. खरे बोलताना उधारी कशाला. गुपित खोलताना तुतारी कशाला. अरे ठार केले मला अवगुणाने. अरे अरे ठार केले मला अवगुणाने. पुन्हा मारण्याची सुपारी कशाला. मला का टाकलाय मारायला. मला मारायला का टाकताय. मला मारायला डोक्यातनं काढा तुम्ही.
मला मारायची सुपारी कोणा देऊ नका, मला मारायला टपू नका, माझ्या मरण्याची काळजी करू नका. मला अहो गुन्हा न्यावं तर मारलेलं आहे मी, कशा सुपारी देता माझी कोणाचं. वा वा. आता स्फूर्तीदायक म्हणजे तरुण पिढीला कसं आपण स्फूर्तीचा शेअर असतो बघा. कुणाच्या पूर्व हंगामी प्रभावाची नको चिंता, कुणाच्या पूर्व हंगामी प्रभावाची नको चिंता, तुझी जर चाल गेंड्याची, तुझी जर चाल गेंड्याची प्रवाहाची नको चिंता. गेंडा प्रवाहाच्या उलट चालतो. कुणाच्या पूर्व हंगामी प्रभावाची नको चिंता, तुझी जर चाल गेंड्याची प्रवाहाची नको चिंता. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला बाहेर जाऊन जग काय म्हणते सांगून. आता जगापुढे सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो कोणता प्रश्न आहे सगळ्याला माहित आहे. जो अणु वळवळतोय ना, तो अणु इतका धोकादायक आहे. आता पाकिस्तानचा तो मुख्य कोण आहे लष्करात, तो म्हटला परवा आम्ही असं करून मारताना सगळीच घेऊन आम्ही निम्मजग घेऊन मरू. हे असे जे मूर्ख माणसाच्या हाती जर हा गेला अणू तर हे सगळ्या जगाला धोकादायक आहे. हे अणू बनवताना बऱ्याच यंत्रणांनी बऱ्याच लोकांनी सर्व हे बनवू नका. हे कधीतरी एखाद्या मूर्खाच्या हातात जर माकडाच्या हातात काकडा गेला तर सगळ्या लंकेला आग लावून टाकल ती. म्हणून तुम्ही ह्या नादाला लागू नका, संपून टाका. परंतु नाही ऐकलं सम्राटांनी मोठ्याला प्रत्येकाला वाटलं काय तर माझ्याकडे पाहिजे. मग त्यासारखे असे काही अज्ञानी देश सुद्धा त्यामध्ये गेले, उदाहरणार्थ पाकिस्तान. आणि जगाच्या समोर अमेरिकेच्या भूमीवर उभा राहून बनला माणूस आम्ही असं करू, किती मूर्खपणा आहे. तर हा विचार फार पूर्वी व्हायला पाहिजे, अणू बनवायलाच नाही पाहिजे होता. आता बनवला, निदान ते जबाबदार माणसांच्या हातामध्ये ठेवा. किंवा नव्या बनवताना तुम्ही त्याच्यावर काय बंधनं घाला. तर त्याविषयी मी काही चर्चा केलेली आहे, ते कसे आहेत बघा. अणूला रोखण्यासाठी करूया बंद उत्पादन, अणूला रोखण्यासाठी करूया बंद उत्पादन. कशाला चाचण्या करता अटीचा भंग आहे तो, कशाला चाचण्या करता अटीचा भंग आहे तो. अरे ती बंद अणवस्त्रे कधी केली कुणी सांगा, हजारो पाळले मुर्दे करा कौतुक कराराचे. खरी आम्हा गरज होती विकासाचे, अणूने आणली अस्त्रे विनाशाची. आम्हाला गरज कशाची होती? विकासाची गरज. पण अणून आमच्याकडून आणून विनाशाची अस्त्रे आणून आमच्यात दिली. काय पोटात घालू आम्ही का लोकांना घरात टाकू? ते दुसऱ्याच्या घरात अणू असा एक दुसऱ्या घरात टाकलं तर त्याचं बी घर जाणार, माझं बी घर जाणार. इतकं धोकादायक असतं. शस्त्रांच्या बाजारावर देश चालवतो त्यांचा, शस्त्रास्त्रांच्या बाजारावर देश चालवतो त्यांचा. युद्ध बंदला सम्राटांचा नकार चालू आहे, युद्ध बंदला सम्राटांचा नकार चालू आहे. आता आपण पुढल्या पार्टमध्ये बसूया. स्त्री विषयी, महिला विषयी चर्चेला आपण घेऊया. पार्लेकर सर सारखं हे थोडक्यात आता स्त्रीविषयी कुणी साधी सुधी नाही, कुणी साधी सुधी नाही, सखी सरदार आहे ती, नका तू तिला कोणी, अरे तलवार आहे ती. कुणी साधी सुधी नाही, सखी तलवार आहे ती, सरदार आहे ती, नका तू तिला कोणी, अरे तलवार आहे ती. जीवांची साखळी आहे, जीवांची साखळी कुणामुळे निर्माण झाली आहे, जग कुणामुळे चाललंय हे आम्ही विसरलो. जीवांची साखळी आहे खरी जननी जगाची ती, उरी माया अशी लोबस सुधा अलवार आहे ती, सुधा अलवार आहे ती. अवकाशावर तिची भरारी कितीतरी सुखदायक आहे, अवकाशावर तिची भरारी कितीतरी सुखदायक आहे. धरा जिंकली गगन जिंकले तरी कसा अन्याय सोसते, धरा जिंकली गगन जिंकले तरी अन्याय कसा सोसते. तिचा उंबरा आणि तिची व्यथा झाली पारंपरिक आहे. आज स्त्रीनं कुठलं क्षेत्र असं ठेवलंय ते काहीच केलं नाही, तरी पण चूल मूल आणि अन्याय अत्याचार हे आज सुद्धा आपण बघतोय रोज सरकारच्या धकाने पेपराने बनलेले आहेत. मग तिने एवढा विकास करून, एवढी प्रगती करून, वैमानिक हवेमध्ये गेली, धरा जिंकली, समुद्र जिंकला, सगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन सुद्धा जी पारंपरिक अन्याय अत्याचार तिच्यावर आपण होत आहे. आता उपरोधाचे खेळ कसे असतात बघा. हा सगळ्यांना शेर माहित आहे. अभावाने दिसत होते नशेचे चोरटे गुत्ते, अभावाने दिसत होते नशेचे चोरटे गुत्ते. आमच्या लहानपणी कुठतरी ती मोराला ती औषधं काढायची ऐकून होतो, कशी काढते ती काय काढते आम्हाला काय सुद्धा माहित नव्हतं. लांब होती कुठतरी आणि ती लोडीला वगैरे लोक लोडून यायची, तवा काळातली 10 रुपयाला कुठे गेलाय तिकडे असते, तिकडे लांब. अभावाने दिसत होते
नशेचे चोरटे गुत्ते फुटावर बार आणि ठेले, फुटावर बार आणि ठेले खुले केले कुणी सांगा. किती प्रगती झाली याची बघा. कुठं तरी गुत्ता आम्ही बघितला नव्हता. आता फुटा बार सगळं बोर्ड लावून रंगीत जोडत आहे. जेवण तयार आहे, फॅमिली सोय आहे, अमुक बार तमुक बार. आता आपण मराठी भाषेविषयी थोडं आपण जाऊया. एक शेरी घेतलाय बरं, सोडतोय मी आता, काही वेळेस आपल्याकडे बंधन आहे. मराठी शुद्ध गजलेच्या प्रसाराची मला चिंता. मराठी शुद्ध गजलेच्या प्रसाराची मला चिंता. सुटीची साक्ष भरणाऱ्या पुण्या पापात नाही मी. हे पुण्याच्या लोकांना शेर रोमला माझा हा. म्हणजे तुम्ही काय शेर, तुम्ही काय म्हणते ते तुम्ही प्रतिघात करताय. म्हणजे शहरामध्ये तुम्ही असे का खायला आणताय. बरोबर काय म्हणत, तुम्ही का सुट्टी घेताय म्हणलं. मी घेत नाही, म्हणणार माझी भूमिका मानणार नाही. मी म्हणलं या पापात नाही, मराठीला बदनाम करणाऱ्या, मराठी मोडतोड करणाऱ्या पापात मी नाही. तुम्ही काय ना खुशाल. शुद्ध लिहितो गजल मराठी, सुटी लुटीचा ठपका नाही. गावाकडच्या शुद्ध मराठी शब्दांचा सेवक, गावाकडच्या शुद्ध मराठी शब्दांचा सेवक. मी गजलेचा साधा साधक मास्तर नाही मी. त्यांना सांगितलं पुण्याच्या लोकांना, मी गजलेचा साधा साधक आहे, मास्तर नाही मी. समीक्षकांनी कोंडी केली तपासल्या ही गजला. माझ्या गजला 50 लोकांनी तपासल्या. विदर्भातनं, मराठवाड्यात, पुण्यातनं मुंबईला, कोकणातून असे फिरल्या गजला माझ्या. सांगितलं मला, रिपोर्ट लागला. समीक्षकांनी कोंडी केली तपासल्या ही गजला. खयालातले स्रोत शोधले पण उलगडलो नाही. खयालातले स्रोत शोधले पण उलगडलो नाही. सुटी लुटीना गजलेमध्ये थारा नाही. मी तर करतो चोख खरा व्यवहार या. आता आपण वैचारिक 2 शेर वाचूया. आता मगाशी जसा पदराखालचं बाळ हुडकून काढलं, तसं नवीन एक वस्तू शोधून काढल्या. त्याला कशी गजलेमध्ये मांडले बघा. तिच्या चोचीतला दाणा, तिच्या चोचीतला दाणा पिलाला लाख मोलाचा. तिच्या चोचीतला दाणा पिलाना लाख मोलाचा. कुठे याहून ही सुंदर सुखाचा घास असतो का. तिच्या चोचीतला दाणा पिलाना लाख मोलाचा. कुठे याहून ही सुंदर सुखाचा घास असतो का. ही चिमणी आपल्या चोचीतून एक दाणा पिलाच्या चोचीमध्ये घालते. ह्याच्यापेक्षा सोपा घास कुठं आहे का जगामध्ये. खरं तर आपण वन करतोय, काय वाटेल ते करतोय त्या घासासाठी. आता चालू पिढी बघा. कुणाला लागला धक्का केवळ त्वेषाने चवताळतो आहे. कुणाला लागला धक्का केवळ त्वेषाने चवताळतो आहे. नशिबामधल्या फटक्यावरती इथे कुठे कागाळी आहे. धक्का कोणाचा लागला तर भांडणायला होते. नशिबात फटका बसलेला कोणाला सांगतो. कुणाला लागला धक्का केवळ त्वेषाने चवताळत आहे. नशिबामधल्या फटक्यावरती इथे कुठे कागाळी आहे. आता आयुष्यावर येऊया. आज आपण येत आहे आणखी काही वर्षांनी दुसरी माणसं. बरोबर. किती वेगळी अमृतवाचा विलास आहे. किती वेगळी अमृतवाचा विलास आहे. जीवन म्हणजे घडीभराचा प्रवास आहे. जीवन म्हणजे घडीभराचा प्रवास आहे. कुठे कोणते प्रमाण नाही. कुठे कोणते प्रमाण नाही. येणे जाणे समान नाही. कुठे कोणते प्रमाण नाही. येणे जाणे समान नाही. प्रस्थानाचा समय वेगळा. प्रस्थान म्हणजे प्रस्थानाचा समय वेगळा. एका वेळी प्रयाण नाही. प्रस्थानाचा समय वेगळा, एका वेळी प्रयाण नाही. यमराजाला कुंपण कोठे. यमराजाला कुंपण कोठे चर्चा सुद्धा किमान नाही. यमराजाला कुंपण कोठे चर्चा सुद्धा किमान नाही. आता पुढला एक शेर आहे बघा. स्मशानात हे पोचवायचे निमित्त केवळ आहे वेड्या. स्मशानात हे पोचवायचे निमित्त केवळ आहे वेड्या. गोड मानुनी घे मड्या. गोड मानुनी घे मड्या. तुझी ही शेवटची मिरवणूक आहे. गोड मानुनी घे मड्या. ही तुझी शेवटची मिरवणूक आहे. नको फुगवूस देहाला निषिद्धाच्या कमाईने. नको फुगवूस देहाला निषिद्धाच्या कमाईने. सुखाचा तो करा सदरा.
सुखाचा नको फुगवूस देहाला निषिद्धाच्या कमाईने. का सुखाचा तोकडा सदरा तुला भेटेल का मित्रा? सुखाचा तोकडा सदरा तुला भेटेल का मित्रा? उरावर ढीग मातीचा, उरावर ढीग मातीचा तुला पेरेल का मित्रा? उरावर ढीग मातीचा तुला पेरेल का मित्रा? स्मशानी दाह ज्वाळेचा तुला पोळेल का मित्रा? स्मशानी दाह ज्वाळेचा तुला पोळेल का मित्रा? चालेल, शेवट आता 5 मिनिटांमध्ये आपण ओळखून घेऊया. 2-3 शेर आहेत. एक घरातलं कुटुंब कसं असतंय त्यावर ते शेर आहेत. आणि एक दिल्लीच्या आमच्या प्रवासामध्ये येताना रेल्वे डब्यामध्ये एक शेर आम्ही सांगितला होता. तो शेर त्यावेळेला चांगल्यापैकी चालला होता. तो शेर आपण इथं सांगतो. आता प्रत्येकाची तक्रार असत्या की घरात सरळ बोलत नाही, आहे का नाही? प्रत्येकाची तक्रार असतात. कुणाला काय पुढारी असू दे नाही तर शेतकरी असू नाही, काय असू दे, घरात सगळं बोलणं नसते, काहीतरी वाकडं बोलणं असते. मग आता ज्यांना जास्त त्रास असेल त्याच्यासाठी एक शेर लिहिला मी. या लोकांना घरात आता जास्त त्रास आहे, घरात चांगलं बोलणं येतच नाही त्याला, त्याच्यासाठी मग मी एक शेर लिहिला. आणि तो शेर मी येताना दिल्लीच्या परतीच्या प्रवासामध्ये डब्यामध्ये ऐकवला. तो लोकांना मला आवडला. तो कोणता शेर आहे तुम्हाला सांगून देतो. वृक्ष मनाचा कातळ किंवा पत्थर नाही मी. बायकोला जाऊन सांगा, वृक्ष मनाचा कातळ किंवा पत्थर नाही मी. मनासारखे बोल साधले नंतर नाही मी. त्याला एवढं सांगा. वृक्ष मनाचा कातळ किंवा पत्थर नाही मी, मनासारखे बोल साधले नंतर नाही मी. मला वाटतंय एवढ्या बरं होईल, आता जास्त नको आपल्याला. आता एक स्त्री आहे, पतिप्रेमामध्ये कशी म्हणजे निसर्गाबरोबर सुद्धा कशी वागते आणि पतिप्रेम कसं असतंय हे पत्नीच्या एका 2 ओळीमध्ये तुम्हाला सांगतो. एक पती त्याचा परदेशी गेलेला आहे, नोकरीनिमित्त किंवा प्रवासाला गेलेला आहे. त्यावेळेला आपल्या पतीची आठवण आल्यानंतर त्या स्त्रीची काय अवस्था होते आणि ती कशी इतर घटकावर भडकते बघा. ती काय म्हणते, मिठा पाकळ्याला. आता पाकळ्या ओलाटला मिठा म्हणणं म्हणजे बरोबर आहे, मला सांगायला फळाच्या पाकळ्या त्याला आणणे. पण ती स्त्री विडी झाली असते पतीच्या प्रेमामध्ये, विरहामध्ये. ती मिठा पाकळ्याला, मिठा पाकळ्याला तुम्ही रे फुलानो नको गंध मधला सखा दूर माझा. अरे मग तुझा सखा दूर आहे, मग तिने पाकळ्या मिठायचं, तिने वार बंद करायची, कुठलं काय? पण ती म्हणते की इतकी पतिप्रेमात वेगळी झालेली आहे. मिठा पाकळ्यांना तुम्ही रे फुलानो नको गंध मधला सखा दूर माझा. मग ती म्हणते मी रात्र आहे, ती म्हणते मी सोनचापा आहे. मग ती काय म्हणते बघा पुढे. पहिले काय म्हणली, मिठा पाकळ्यांना तुम्ही रे फुलानो नको गंध मधला सखा दूर माझा. नको रात राणी नको सोन चापा, नको रात राणी नको सोन चापा. जरी छंद मधला सखा दूर माझा. मला आवडते रात राणी आवडत्या, सोन चापा आवडते, पण मला सकाळीच नाही, मला तुमचा गंध नको. पुढे काय म्हणते बघा, मला मिरवण्याची आता आस नाही सख्या विन मधला कुणी खास नाही. मला मिरवण्याची आता आस नाही सख्या विन मधला कुणी खास नाही. म्हणा अंत मधला, म्हणा अंध मधला सखा दूर माझा, म्हणा अंध मधला सखा दूर माझा. आता पुढे जाऊया आपण, शेतकऱ्याकडे जाऊया. पहिला शेर मगाशी आपण सुरुवातीला उदाहरणादाखल घेतला. तो संपून वीज गेली आबाळ दाटल्यावर, पाऊस खूप पडला काळी फाटल्यावर. आता शेतकरी पावसासाठी एक शेर कसा लिहाय बघा. कसा धोधो बरसतो रे पिके करपून गेल्यावर. कसा धोधो बरसतो रे पिके करपून गेल्यावर. पुन्हा गालात का हसतो घरे वाहून गेल्यावर. पुन्हा गालात का हसतो घरे वाहून गेल्यावर. पुढे बघा, शिव्या घालते जनता, शिव्या घालते जनता तेथे धोधो धोधो कोसळतो पण. शिव्या घालते जनता तिथे धोधो धोधो कोसळतो पण. बळी पोटचा पसा पेरतो, बळी पोटचा पसा फिरतो तिथे राबता तुरळक आहे. तिथे राबता कसा तुरळक आहे. आता
शेतकऱ्याच्या बाबतीत एक असा शेर आहे की काही कारणामुळं काही परिस्थितीमुळं कर्ज पाणी आहे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळं काही लोकांना नाईलाजानं जमीन आपली विकावी लागते. पण जमीन विकलेली खंत शेतकऱ्या एवढी कुणालाही नसते. आता जो शेतकरी शेतीमध्ये राबलेला असतो त्याला जमीन विक्री हा एक अत्यंत म्हणजे शेवटचा पर्याय असतो आणि तो पर्याय त्याला नेहमी आपल्या काळाला कसं असतोय. त्याच्याविषयी एक शेर कसा लिहिलाय बघा. वैफल्याने वासा त्याची सुकली असेल बहुधा. वैफल्याने वासा त्याची सुकली असेल बहुधा, तोंड लपवूनी हसणे त्याचे नकली असेल बहुधा. वैफल्याने वासा त्याची सुकली असेल बहुधा, तोंड लपवूनी हसणे त्याचे नकली असेल बहुधा. याच्या पुढला शेर बघा. ऋतू बरसला मनासारखा तरी चेहरा दुःखी. बघा किती खोल शेर आहे बघा. ऋतू बरसला मनासारखा तरी चेहरा दुःखी. का? ऋतू बरसला मनासारखा तरी चेहरा दुःखी, वडिलोपार्जित शेती त्याने विकली असेल बहुधा. वडिलोपार्जित शेती त्याने विकली असेल बहुधा, म्हणून ऋतू बरसला मनासारखा तरी चेहरा दुःखी, वडिलोपार्जित शेती त्याने विकली असेल. आता या नव्या पिढीविषयी 2 शेर वाचूया आणि आपण सांगता घेऊया. मुले बिघडली, छोटा भर आहे. मुले बिघडली, प्रश्नच नाही, दणका नाही, फटका नाही. छोटा शेर, छोटा भर म्हणतात, छोटं वृत्त आहे. मुले बिघडली 8, प्रश्नच नाही 8. बाधा फुलक नाव या वृत्तातून 8 अधिक 8 बरोबर 16 मात्रा. मुले बिघडली, प्रश्नच नाही, दणका नाही, फटका नाही. दणके फटके बंद झाले आपले, होय का नाही? मग बिघडणार ना मुलं, त्यात काही एवढं विशेष नाही. तरी जमीन तरुण एकना तरी जमीना लग्न तयाचे. तरुण एकना तरी जमीना लग्न तयाचे. शेती भाती बक्कळपण कुठे नोकरी आहे. शेती भाती बक्कळपण कुठे नोकरी आहे. निर्विवाद हा काळ बदलतो आहे. निर्विवाद हा काळ बदलतो आहे. नादरमीचा बाळ बदलतो आहे. नादरमीचा बाळ बदलतो आहे. बघा बाळाची कशी किती बदलले बघा तुम्ही, आपण बघत नाही बाळांच्याकडे. निर्विवाद हा काळ बदलतो आहे. डाव रमीचा बाळ बदलतो आहे.